थाई मांगूर माशांचं संवर्धन करण्यात आलं। मत्स्य विभागानं मोठी कारवाई केली आहे। चिचोली महादुला परिसरातील 11 तलावांवर छापा मारण्यात आलाय। कारवाईत तब्बल 36 टनहून अधिक थाई मांगूर मासे नष्ट करण्यात आले। थाई मांगूर माशांचं बेकायदेशीर संवर्धन विक्री केल्यानं ही कारवाई केली आहे। गुगल मॅपिंग आणि डमी ग्राहकांच्या माध्यमातून पडताळणी करण्यात आली। खात्री झाल्यानंतर 25 मासेमारांच्या मदतीनं 11 तलावांवर कारवाई करण्यात आली आहे। शेतमालक शकील खान अब्दुल सलाम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली। मागील 3 महिन्यात याच कारवाईत आतापर्यंत 51 टन थाई मांगूर मासे नष्ट करण्यात आले। बेकायदेशीर थाई मांगूर संवर्धनाविरोधात मत्स्य विभागाची कारवाई सुरूच आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, थाई मांगूर माशांचं संवर्धन केल्याप्रकरणी मत्स्य विभागाने ही कारवाई केली आहे, काय अधिक तपशील? नक्कीच मोठी कारवाई ही मानवाची जायला लागणार आहे। नागपूर जिल्ह्यातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या थाई मांगूर माशाच्या संवर्धनाविरोधात जे आहे ते ही कारवाई केल्याची जे आहे ते समजत आहे। पारशिवनी तालुक्यातील चिचोली महादुला परिसरात जे आहे ते 11 तलावावर जे छापा टाकून 36 टनहून अधिक थाई मांगूर मासे नष्ट करण्यात आलेले। आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात जे आहे ते गुगल मॅपिंगद्वारे डमी ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर 25 मासेमारांच्या मदतीने तलावातील मासे जे आहे ते बाहेर काढून खड्ड्यात करून जे आहे ते नष्ट करण्यात आले। या प्रकरणी जे आहे शेतमालक शकील खान अब्दुल सलमान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार सुद्धा देण्यात आली। विशेष म्हणजे या मागील 3 महिन्यात जे आतापर्यंत 21 टन थाई मांगूर जे आहे ते मासा नष्ट करण्यात आलेल्या ही कारवाई जी आहे ते मोठ्या प्रमाणात संदेश देते। त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारची विक्री करणारे जे आहे यांचे धागे जे आहे ते दणाणलेले चित्र पाहायला मिळत आहे। निश्चित तेजस, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।